राम राम मंडळी. तर आज एक तुमच्यासाठी अनेक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. ती आहे शाहूवाडी तालुका. तुम्हाला माहीतच असेल. तर या शाहूवाडी तालुक्यातलं आज मी तुम्हाला एक ऐतिहासिक नाव कसं पडलं आणि यामागचं कारण काय हे आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. ती आधीवर तुम्हाला माहीतच आहे या व्हिडिओला काय करायचं. लाईक आणि सबस्क्राईब हो ते तेवढं करा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा. मग तुम्हाला समजेल शाहूवाडी तालुका कसा झाला आणि नाव कसं पडलं. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य असा तालुका मानला जातो. तो प्रामुख्यानं विशाळगड किल्ल्याच्या छत्रछायेखाली वसलेला एक तालुका आहे. त्यामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावावरूनच या गावाला शाहूवाडी असं म्हटलं गेलं. आणि हा परिसर मराठा साम्राज्याचं महत्त्वपूर्ण इतिहास वारसदार आणि सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेला भाग आहे, जो शाळी नदीच्या काठावर वसलेला आहे. आणि शाहूवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि तालुका पण. हे गाव शाहूवाडी तालुक्याचे जे आहे ते प्रशासकीय केंद्र असून राज्य महामार्ग 204 वर आंबा घाटाच्या माथ्यावर वसलेलं आहे. तर आता आपण नाव पाहिलं कसं पडलं, कुणावरनं पडलं. आता या शाहूवाडी गावाचा ऐतिहासिक वारसा कसा आहे ते आपण आता यामध्ये पाहूया. तर एक नंबरचं आहे विशाळगडचं महत्त्व. आता याला लाभलेलं आहे ते विशाळगडचं महत्त्व ते कसं. आणि या शाहूवाडी तालुक्याच्या इतिहासात विशाळगड ते पूर्वीचं नाव होतं खिलना असं होतं. मग अत्यंत हा महत्त्वाचा भाग तिथं ठरलेला आहे. आणि यामध्ये सांगायचं झालं तर 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सैन्याकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचं नाव बदलून विशाळगड असं ठेवलं, जो मराठा सैन्यांसाठी एक मजबूत किल्ला असा बनवला गेला. त्याला नाव पडलं विशाळगड. आता 2 नंबरचं म्हणायचं झालं तर पावनखिंड. आता पावनखिंड युद्ध तुम्हाला माहीतच आहे काय आहे काय नाही. तर विशाळगडच्या पायथ्याशी असलेली पावनखिंड जी आहे ते पूर्वीचं नाव गोटखिंड असं म्हणत होती. ते ऐतिहासिक पावनखिंडीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहीतच आहे. जिथं बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी बलिदान दिलं. मग आता यावरूनच हे सगळा इतिहास घडत गेला आणि या शाहूवाडीला नाव पडत गेलं. आता यावरनं नावकरण जे झालं ते कसं तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं जे आहे ते कोल्हापूर संस्थानाचे जे अधिपती थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या सन्मानात या परिसराला आजूबाजूच्या जे आहे ते शाहूवाडी असं नाव घेण्यात आलं. आता याला भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे तर हा भाग सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला आहे. येथील डोंगराईवर बौद्ध लेणी आणि नैसर्गिक सौंदर्य
हे ऐतिहासिक काळापासून या भागाला एक वैशिष्ट्यपूर्ण बनवलं गेलं आहे. मग आता प्राचीन वारसामध्ये येथे बेहडा वृक्षांची उपस्थिती जास्त प्रमाणात आहे, आपल्याला बघायला भेटतंय. हे ठिकाण नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. आता यामध्ये थोडक्यात सांगायचं झालंच तर 3 गोष्टीच्या आहे. शाहूवाडी हा तालुका ऐतिहासिक विशाळगडचा पायथा, वीर बाजी प्रभूंचे शौर्य आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा सांगणारा हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग आता येथील प्रेक्षणीय स्थळं कोणती असणार जवळच असलेली, तर त्यापैकी आंबा घाट, अनुस्कुरा घाट, बरकी धबधबा, केरली धबधबा, पालेश्वर डॅम, वॉटर बोटिंग, पन्हाळागड, आंबर्डे, करपेवाडी येथील सह्याद्री पठार हे प्रामुख्यानं प्रेक्षणीय स्थळं येथे आपल्याला बघायला भेटतात. मग तुम्ही एक वेळेस जाऊन या स्थळाला भेट द्या आणि मग तुम्हाला कळेल की काय आहे आणि काय नाही. तोपर्यंत माझा राम.